नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण UGC नेट जून 2026च्या एक्झामची तयारी करतोय. चॅनलवर हिस्ट्री 2011च्या PYQ उपलब्ध आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर सर्वात आधी ते व्हिडिओ पहा. पेपर 2चा अभ्यास करताना पेपर 1चाही अभ्यास चांगल्या पद्धतीने करा, कारण तेही महत्त्वाचे आहेत. आपण आजपासून सुरुवात करूया मॉडर्न इंडियन हिस्ट्रीवरचे 2011चे PYQ. पहिलाच क्वेश्चन होता, व्हॉइसरॉयना काळानुक्रमे लावा. इथे मी उत्तरच दिलं आहे. पहिला आहे मेयो 1869 ते 1872. मेयोच्या काळात काय काय गोष्टी घडल्या होत्या तेही नीट लिहून ठेवा, कारण महत्त्वाच्या आहेत आणि यावर्षी करता तर खूप महत्त्वाच्याच आहेत, कारण आत्ता जनगणना सुरू आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. नंबर 2, नॉर्थब्रुक 1872 ते 1876. 3, लिटन 1876 ते 1880. लिटनच्या काळातही महत्त्वपूर्ण ज्या घटना घडलेल्या आहेत त्याही लिहून ठेवा. नंबर 4, रिपन 1880 ते 1884. लिटन, रिपन आणि डफरिन हे तिन्ही महत्त्वपूर्ण आहेत. 5वा, डफरिन 1884 ते 1888. या आधीचेही मेयोच्या आधीचे जेही लॉर्ड्स आहेत, गव्हर्नर आहेत, त्यांची नीट नावं लिहून ठेवा. कार्यकाळ लक्षात ठेवा, कारण प्रश्न येणार, निश्चित येणार. त्यानंतरचा प्रश्न आहे, द्वितीय कर्नाटक युद्धानंतर कोणती संधी झाली होती? आता तुम्हाला पहिलं कर्नाटक युद्ध, द्वितीय, तृतीय तिन्ही कर्नाटक युद्ध माहिती हवीत. त्यावेळी कोण गव्हर्नर होता, त्यावेळी कर्नाटकावर कोण राज्य करत होतं तेही माहिती हवं. इंग्रजांकडून कोण लढलं तेही माहिती असणं गरजेचं आहे. सन माहिती असणं गरजेचं आहे. तर द्वितीय कर्नाटक युद्धानंतर एक्सला शापेल संधी झाली होती, तेही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, तृतीय कर्नाटक युद्ध नंतर कोणती संधी झाली होती? तृतीय कर्नाटक युद्धानंतर संधी झाली होती ती म्हणजे पॅरिस संधी. तेही महत्त्वपूर्ण आहे. पॅरिस संधी कोणत्या वर्षी झाली होती आणि कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाली होती ते महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न आहे, तिसरं इंग्लिश म्हैसूर युद्धानंतर कोणती संधी झाली होती? आता पहिली आपल्याला तिसरा माहिती आहे, पण पहिली, दुसरी आणि चौथं इंग्लिश म्हैसूर युद्ध झालं होतं तेही माहिती असणं गरजेचं आहे. त्यावेळी कोण गव्हर्नर होते आणि म्हैसूरवर कोण राज्य करत होतं, आणि चारही युद्धांची सनावली माहिती हवी, कोणत्या काळात घडली होती, आणि इंग्रजांकडून कोण लढलं होतं त्या प्रत्येक युद्धाच्या वेळी तेही माहिती असणं गरजेचं आहे. इथे उत्तर आहे श्रीरंगपट्टणम संधी. दुसरं इंग्लिश मराठा युद्धानंतर कोणती संधी झाली होती? उत्तर आहे वसई संधी. आता पहिलं इंग्लिश मराठा युद्ध माहिती असणं गरजेचं आहे आणि तिसरंही इंग्लिश मराठा युद्ध माहिती असणं गरजेचं आहे. वसई संधी कोणत्या वर्षी झाली होती तेही महत्त्वपूर्ण आहे. आणि दुसरं इंग्लिश मराठा युद्धाच्या वेळी मराठा संघाकडून कोण कोण लढलं आणि इंग्लिशकडून कोण कोण लढलं ते महत्त्वपूर्ण आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपल्या प्रतिक्रिया द्या. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय जाऊ नका. याआधीही व्हिडिओ जे अपलोड केलेले आहेत तेही पहा, तेही महत्त्वपूर्ण आहेत. शिवकालीन बखर, पेशवेकालीन बखर, संस्कृत साधने, फारसी साधने ती पहा, तीही महत्त्वपूर्ण आहेत. शॉर्ट्सही अपलोड होतात तेही पहा. दररोज सकाळी 9 वाजता अपलोड होतात आणि व्हिडिओ सोमवार ते शुक्रवार सकाळी 8:30 वाजता अपलोड होतात तेही पहा. कंटेंट तुम्हाला आवडेल आणि समजेल अशा पद्धतीचंच आहे, त्यामुळे नक्की पहा. 3 ते 4 मिनटाचेच व्हिडिओ आहेत, तर पाहायला विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.